जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। श्रीमद्दासबोधदशक 15वा समास पहिला चातुर्यलक्षण निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्रीराम समर्थ अस्तिमांशाजी शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे घनवट पोचट स्वभावे विवरो निजाणिजे जीवे व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे जीवात जीव घालावा आत्मात्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परंतराचा एक उघड भाग्य भोगिती एक तस्कर पळो निजाती एकांची प्रगट महती एकाची कान कोंडे पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये आपण माया या विषयावरती जगद्गुरुश्रींच्या मुखातून अतिशय सुंदर असं प्रवचन ऐकलेलं आहे। आता ही माया कशी असते तर दिसते ते सगळं नाशिवंत असतं आणि म्हणूनच आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं। तर आपण सुद्धा या मायेमध्ये फसलेलो आहोत आणि मग ह्या मायेमध्ये फसलेला असताना प्रभू रामचंद्रसुद्धा
ज्यावेळेला भरत त्यांना परत बोलवण्यासाठी आलेले असतात त्यावेळेला त्यांना सांगतात की दिसे भास ते सारे विश्व नाशिवंत काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फुलाचा. म्हणजे हे दिसणारं विश्व हे सगळं भासमान आहे आणि त्याच्यामध्ये तू कशाचा म्हणून शोक करत असतो, कशाबद्दल तू शोक करतोयस. तर हे जे विश्व आहे हे मायेमुळे आपल्याला भासमान दिसत असतं आणि ह्या भासमान दिसणाऱ्या मायेतून आपणाला बाहेर कोण काढतं किंवा आपणाला खरं स्वस्वरूपाची ओळख कोण करून देत असतं, तर ते सद्गुरू करून देत असतात. आणि म्हणूनच हा जो दशक आहे तो आत्मदशक या नावानं ओळखला गेलेला आहे. म्हणजे आजचा जो समास आहे तो दशक 15वा, समास पहिला, चातुर्य निरूपण. आता चातुर्य लक्षण या समासाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी नेमकं चतुर कोणाला म्हणायचं, त्यांच्या अंगी कोणते गुण असावेत याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेले आहे. भाविको, समर्थ रामदास स्वामींनी सांगतात की खरा चतुर तोच की ज्यानं या विश्वातील चराचर व्याप्त परमेश्वराच्या चैतन्य स्वरूपाला जाणलेलं आहे. दृश्य विश्व हे भासमान असून त्यामध्ये एकच एक सत्य आहे, तो म्हणजे केवळ परमात्मा परब्रह्मस्वरूप. मी म्हणजे हा देह नसून एक परमपवित्र आत्मा आहे. त्या सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचा अंश मात्र आहे, किंबहुना तोच मी याची ज्याला जाणीव झालेली आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी आत्मस्वरूपात ईश्वररूपी अंतरात्मा वास करतो. हे ज्यांना ओळखलं आहे, हे ज्यांना जाणलं आहे, याचं ज्याला अनुभवसिद्ध ज्ञान झालेलं आहे, तोच खरा ज्ञानी होय, तोच खरा भाग्यवंत होय, तोच खरा चतुर होय. आणि म्हणूनच असं हे जे काही भाग्यवंत आहेत हे भाग्यवंत केवळ आणि केवळ आत्मज्ञानी सत्पुरुषच असतात. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये आत्मज्ञानी संतांना चतुर असं म्हटलेलं आहे, भाग्यवान असं समजलेलं आहे. मग असे जे आत्मज्ञानी संत आहेत ह्या आत्मज्ञानी संतांनी आपणाला झालेल्या आत्मसाक्षात्कारानंतर स्वस्थ बसून राहायचं नाही असं समर्थांचं स्पष्ट मत आहे. त्यांनी काय करायचं आहे तर जनकल्याण करायचं आहे. कारण आपणाला प्राप्त झालेले जे दिव्य ज्ञान आहे त्या दिव्य ज्ञानाचा उपयोग ह्या समाजामध्ये असणारे जे अज्ञानी जीव आहे, बद्ध जीव आहेत, ह्या बद्ध जीवाला खऱ्या अर्थानं सुखाचा मार्ग दाखवायचा आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणायचं आहे. मग त्याच्यासाठी समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. म्हणजे जगाच्या कल्याणासाठीच ह्या संतांचं हे अवतार कार्य असतं. आणि म्हणूनच जे जे आपणाशी ठावे ते ते सकळाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. म्हणजे आपणाला प्राप्त झालेल्या दिव्य ज्ञानाचा उपयोग ह्या समाजातील अज्ञानी बद्ध जीवाला शहाणं करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असं समर्थांचं अगदी स्पष्ट मत आहे. आणि मग जे आपणाला परमेश्वरानं हे जे ज्ञान दिलेलं आहे हे ज्ञान ज्या वेळेला आपण ह्या संतांच्या सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर हे विश्वाला द्यायचं असतं. मग हे विश्वाला देण्यासाठी किंवा समाजाला शहाणं करण्यासाठी ज्या वेळेला आपण देत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा त्या आत्मज्ञानी संतांच्या अंगी कोणते गुण असावेत हे याविषयी या समर्थांनी या समासाच्या माध्यमातून सांगितलेले. तर समर्थ सांगतात की आत्मज्ञानी संतांनी आत्मसाक्षात्कारानंतर ज्या वेळेला ते लोकसंग्रह करावा. आता लोकसंग्रह कशासाठी करायचा तर आपणाला प्राप्त झालेलं जे दिव्य ज्ञान असतं हे दिव्य ज्ञान परमेश्वरानं आपणाला समाजाला शहाणं करण्यासाठी जे उत्तरदायित्व दिलेलं असतं किंवा समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे हे कार्य करण्यासाठी त्यांनी ते वापरायचं आहे. मग त्याच्यासाठी कोणते गुण असावेत तर सर्वच उत्तम गुण अशा साधकाच्या किंवा आत्मज्ञानी संतांच्या अंगी असावेत असे समर्थ सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की ज्या वेळेला आपण लोकसंग्रह करतो म्हणजेच लोकांना वश करतो किंवा लोकांना आपले जे काही म्हणणं असतं ते पटवून देत असतो त्यावेळेला आपल्याजवळ काय असेल तर आपण त्यांच्या जीवात जीव घातला पाहिजे. म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून घेण्यासाठी त्यांच्या अंतरात्मेशी आपण एकरूप झाला पाहिजे. आपल्याकडे निष्पृहता असली पाहिजे. आता निष्पृहता कशी असायला हवी तर अगदी रामशास्त्री प्रभूने आपणाला सगळ्यांना माहीत आहेत की रामशास्त्री प्रभूने हे पेशव्यांच्या दरबारी न्यायदानाचं कार्य करत होते. राघोबा दादा यांनी राज्यलालसेपायी आपला पुतण्या असणारा जो नारायणराव ह्या नारायणरावाचा गारद्यांच्या करवी हत्या करवली होती. आणि हे ज्या वेळेला रामशास्त्री प्रभूने यांना चौकशीअंती समजलं की ह्या नारायणरावांच्या हत्येच्या पाठीमागे खुद्द राघोबादादांचा हात आहे त्यावेळेला त्यांनी अगदी निष्पृहपणे कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता भर दरबारामध्ये त्या राघोबादादांना शिक्षा सुनावलेली होती की या गुन्ह्याबद्दल देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं कोणतंही प्रायश्चित्त नाही असं हे ठणकावून सांगणारे निष्पृहपणाने त्यांनी असं विचार केला नाही की हे पेशवे आहेत आणि उद्या मला कुठल्या प्रकारची शिक्षा देतील ह्याची कुठल्याच प्रकारची त्यांनी तमा बाळगलेली नाही. भाविक जगद्गुरू श्रीसुद्धा आपणाला याच पद्धतीनं निष्पृह आहेत. कसं ते आपण पाहूया. बघा जगद्गुरू श्रींना ज्या वेळेला जगद्गुरू पद मिळालं गेलं
त्यावेळेच्या त्या पदाच्या नियमानुसार त्यांच्यावरती काही बंधनं घातली गेली की हे जे पद आहे हे पद मिळाल्यानंतर त्यांना आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्तगणांमध्ये मिसळता येणार नव्हतं किंवा त्यांना ते चरणस्पर्श दर्शन देता येणार नाही असं ज्या वेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी अतिशय निष्प्रहपणानं आणि विनम्रपणानं सांगितलं की माझा भक्त म्हणजे माझा प्राण आहे आणि त्यांच्याशिवाय मी एक क्षणभरसुद्धा जगू शकणार नाही आणि समजा तुम्ही मला अशी बंधनं घालणार असाल तर मला हे जगद्गुरुपद नको आहे कारण माझ्या भक्त शिष्यांशिवाय मी राहू शकत नाही ते जर एक दिवस मला भेटले नाही तर मी वेडा पिसा होईन म्हणजेच माऊलींनी जगद्गुरुपद हे मिळालं त्यांना परंतु त्यांनी विनम्रपणानं निष्प्रहपणानं त्याचा स्वीकार केला नाही का तर माझा भक्त म्हणजे माझा प्राण आहे आणि त्यांच्यासाठीच माझं उर्वरित जीवन आहे आणि म्हणूनच जगद्गुरुश्रींनी ते पद अतिशय विनम्रतेनं नाकारलेले आहे परंतु त्यांचा हा निष्पृहपणा पाहून त्यांना हे जगद्गुरुपद सन्मानानं बहाल केलं गेलं भाविक पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे कशा असावेत आत्मसाक्षात्कारी संत किंवा लोकसंग्रह करण्याकरता त्यांच्याकरता दुसरे कोणते गुण असावेत तर त्यांनी सांगतात की ह्यांच्या बाह्यांग म्हणजे दिसायला ते साधे असावेत म्हणजे वेश धरावा बावळा परी अंगी नाना कळा म्हणजे जरी दिसायला साधे असले वेश त्यांचा साधा असला तरीसुद्धा अंतरंगामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान असायला हवं आणि बघा आपणाला माहीत आहे स्वामी विवेकानंद हे स्वामी विवेकानंद दिसायला साधे होते वेश संन्यासी होता परंतु त्यांनी शिकागोची धर्मपरिषद अवघ्या 2 शब्दांनी गाजवली होती ते म्हणजे कोणते तर माझ्या अमेरिकन प्रिय बंधू आणि भगिनीनं हे 2 शब्द त्यांचा वेश पाहून त्यांना फक्त 5 मिनिटं त्या धर्मसभेमध्ये बोलण्यासाठी परवानगी मिळालेली होती परंतु त्यांच्या या 2 शब्दांनी जादू केली आणि क्षणामध्ये सर्वांच्या मनामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण झाली आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला तो 5 मिनिटं ओसरलाच नाही पुढे 45 मिनिटं केव्हा निघून गेली हे कोणालाही समजलं नाही आणि त्यानंतरच्या भाषणावरती धर्मपरिषदेवरती संपूर्णपणे ह्या विवेकानंदांच्याच भाषणाचा प्रभाव होता भाविक आपणाला रामायणातील एक प्रसंग आठवतो ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे सीतामाईचा शोध घेत चाललेले असतात त्यावेळेला सीतामाईच्या विरहानं दुःखी झालेले व्याकुळ झालेले प्रभू रामचंद्र हे वृक्ष लता वेली पाषाण नद्या नाले हे जे काही दिसतील त्या म्हणजे पंचमहाभूता जे आहेत ह्या पृथ्वीवरती असणाऱ्या सगळ्यांना विचारत होते की माझी सीता पाहिली का माझी सीता पाहिली का कोणी माझी सीता पाहिलेली आहे का असे वेड्यासारखे विचारत फिरत होते आणि इकडे कैलास पर्वतावरती शिवपार्वती दोघेही बसलेले असतात शिव जे होते ते आपल्या आराध्य दैवताचंही कौतुक लीला कौतुक पाहत होते आणि ध्यानमग्न होते अशा वेळेला पार्वतीने विचारलं की तुम्ही नेहमी ध्यान कोणाचं करता कारण तुम्हाला काय म्हणतात तर महादेव देवांचेही देव तुम्ही महादेव आहात तरीसुद्धा तुम्ही ध्यान कोणाचं करता त्यावेळेला अतिशय विनम्रपणानं शंभू महादेव सांगतात की मी भगवान विष्णूंचं नामस्मरण करतो किंवा ध्यान करतो त्यांचा आता हा जो पृथ्वीवरती प्रभू रामचंद्रांचं लीलावतार चालू आहे मग त्यावेळेला पार्वती माता म्हणते की हेच का ते प्रभू रामचंद्र की ज्यांचं जे तुमचे आराध्य दैवत आहे की जे पत्नीच्या विरहानं दुःखी झालेत आणि वृक्ष वेली नद्या पर्वत सगळ्यांना विचारतात की माझी सीता कोणी पाहिली का म्हणून विचारतात आणि वेड्यासारखं भ्रमिष्ठासारखं फिरायला लागलेत त्यावेळेला म्हणाले की ते काय आहेत तर जगात पिशाचं अंतरी शहाणा त्यांना संपूर्ण ज्ञान आहे की सीता कुठे आहे कुठे नाही हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे परंतु आपल्यासारखे ज्या अज्ञानीबद्ध जीवाला आहे त्यांना दाखवण्यासाठी ते लीला करत आहेत आणि ते पाहिल्यानंतर ते ध्यानमग्न झाले आणि इकडे जी सती असते म्हणजे पार्वती माता तिने काय केलं की ह्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्याप्रमाणे तिनं सीतामाईचं सुंदर रूप धारण केलं आणि ती त्या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर येऊन प्रगट झाली आता ती जगन्माताच होती तिला वेश धरणं काहीही अवघड नव्हतं तिने हुबेहूब सीतेचं रूप धारण केलेलं होतं आणि ते पाहिल्यानंतर जो लक्ष्मण असतो त्या लक्ष्मणाला वाटतं की खरोखर सीतामाई ही रावणाच्या ताब्यातून सुटून आलेली आहे वाटतं इकडे प्रभू रामचंद्र सीतेच्या नावाने हाका मारत असतात आणि इकडे तिकडे फिरत असतात त्यावेळेला लक्ष्मण सांगतो की दादा इथं वहिनी उभी आहे आणि तू कसं म्हणजे इकडे तिकडे फिरतोयस तर त्यावेळेला त्यांनी सीतामाईकडे म्हणजे सीतेच्या रूपामध्ये असणाऱ्या पार्वती मातेकडे पाहिलं नाही ते सीते म्हणून अन्यत्रच पाहायला लागले त्यावेळेला लक्ष्मणाला सुद्धा वाटतं की खरोखरच आता दादा माझा वेडा झालेला आहे वाटतं आणि म्हणून ते काय करतात की अरे दादा इथं सीतामाई आहे इथंच वहिनी आहे पहा तर खरं म्हणतात त्यावेळेला प्रभू रामचंद्र फिरून येतात आणि सीतेच्या रूपामध्ये असणाऱ्या पार्वती मातेला साष्टांग नमस्कार करतात आणि विचारतात की तुकाई आता तुकाई म्हणजे काय तर तू
माझं जे आराध्य दैवत आहे जे शिव, त्या शिवाला म्हणजे शंभो महादेवाला सोडून इथं का आलीस आई, असं त्यांनी त्या तुकाई या शब्दातून त्यांनी विचारलं आणि तिथं त्यांना नमस्कार केला. भाविको, याच्यातनं सांगण्याचं तात्पर्य असं की प्रभू रामचंद्र आपणाला दिसत होते की पत्नीसाठी वेडे झालेले आहेत, परंतु पूर्णपणे ते आत्मज्ञानी होते की त्यांना माहीत होतं की ही समोर सीता नाही आहे तर ती पार्वती माता आहे. त्याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतात, आत्मज्ञानी संतांनी ज्या वेळेला लोकसंग्रह करायचा असतो त्यावेळेला जे समोरची व्यक्ती असते त्या मनात त्यांचा ठाव घेतला पाहिजे, त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे हे ते जाणून घेतलं पाहिजे. हेच कार्य जे शिवाजी महाराजांनी केलं होतं. शिवाजी महाराजांना माहीत होतं की जर स्वराज्यामध्ये लोकांना जर सुखी आणि सुरक्षित राहायचं असेल तर हिंदवी स्वराज्य होणं हे अतिशय गरजेचं होतं. आणि त्यासाठी शिवाजी महाराज हे स्वतः राजे असतानासुद्धा तळागाळातील जे काही मावळे होते, दऱ्याखोऱ्यात विखुरलेले जे मावळे होते, ह्या मावळ्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या सुख दुःखामध्ये ते स्वतः मिसळले गेले आणि त्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य कशासाठी हवं हे त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना स्वातंत्र्यासाठी प्रवृत्त केलं. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तेच कार्य पुढे आपल्या लोकमान्य टिळकांनी सुद्धा केलं. बघा, आपला भारत देश ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेला लोकमान्य टिळकांना वाटलं की मुठभर लोकांनी क्रांती केली तर आपणाला स्वातंत्र्य अवश्य मिळू शकतं, परंतु हे आयतं मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य टिकवणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर गणेशोत्सव आणि शिवजयंती याच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन केलं की खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी हवं आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये आपल्या स्वातंत्र्याविषयी स्फुल्लिंग निर्माण केलं, त्यांच्यामध्ये तो स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं क्रांती झाली तळागाळातून आणि आपल्याला पुढे स्वातंत्र्य मिळालं. आज जगद्गुरू श्रेणी सुद्धा हेच लोकसंग्रहाचं एक माध्यम ठेवलेलं आहे, ते म्हणजे समस्या मार्गदर्शन. भाविकच, प्रत्येक साधू संतांना माहीत आहे की हा बसलेल्या समाजाला आपणाला नेमकं कशामध्ये सुख आहे आणि काय दिल्यानं ते समाधानी होणार आहेत. परंतु जर समजा म्हटलं की आपण भक्ती करा तर असं कोणीही भक्ती करायला तयार होत नाही. आणि म्हणून आईच्या माईनं त्यांनी काय करतात का, आईला माहीत असतं की बाळाला नेमकी कशाची भूक आहे, त्याला काय दिलं म्हणजे त्याचं पोटही बरोबर भरेल आणि त्याचं व्यवस्थितपणानं संगोपन केलं जाईल. आणि त्याचप्रमाणे जगद्गुरू श्री किंवा आपले जे सद्गुरू असतात हे सद्गुरू काय करतात तर हे जे समाज आहे हा अज्ञानीबद्ध जीवाला नेमकं काय दिलं म्हणजे त्यांना समाधान प्राप्त होईल, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती मिळेल, त्यांचा आत्म उद्धार कशा प्रकारे होईल हे त्यांना माहीत असतं. परंतु आपल्यासारख्या अज्ञानीबद्ध जीवाला कधीही हे नको असतं. मग त्याच्यासाठी ते काय करतात तर आपल्या परीने त्यांना खऱ्या अर्थानं सुख कशात आहे हे त्यांना समजावून सांगतात आणि मग आपल्याच पद्धतीनं त्यांना काय करतात तर खऱ्या सुखाचा मार्ग दाखवतात. आणि म्हणूनच जगद्गुरू श्रीनी हे जे लोकसंग्रहाचं जे माध्यम ठेवलेलं आहे ते म्हणजे समस्या मार्गदर्शन. समस्येच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला मौलींकडे जातो त्यावेळेला मौली आपल्याला काय सांगतात की जा, मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मी तुझ्या समस्या सोडवतो. आता त्याच्यासाठी काय करायचं तर फक्त 2 पथ्य पाळ, एक म्हणजे 10 मिनिटाची एकाग्रतेने भक्ती करा आणि स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा तिथून तुम्ही हाक मारा, बघा मी तुमच्या हाकेला ओ देतो की नाही. आणि खरोखरच जगद्गुरू श्रींच्या अमृतमय वाणीतून ज्या वेळेला आपणाला हा दिलासा दिला जातो की ह्याच्यासाठी आपल्याला बाकी काहीच खर्च करायचं नाही आहे, तर फक्त 10 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि आपणाला आवडणाऱ्या कोणत्याही देवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या वेळेला आपण वागतो की बाबा खरोखरच आपण कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, ही 2 पथ्य आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली तर आपणाला खऱ्या सुखाचा मार्ग हा भेटत असतो. आणि म्हणून जगद्गुरू श्रीनी हे लोकसंग्रहाचं जे माध्यम आहे हे लोकसंग्रहाचं माध्यम केले. बघा, जसं अध्यात्मामध्ये आपल्याला चतुराई हवी असते तसंच प्रापंचिक व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला चतुराई हवी असते. आणि म्हणूनच इथे एक छोटासा दृष्टांत द्यावासा वाटतो की अकबर आणि बिरबल ह्यांच्या चतुर्याच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. बघा, एकदा काय होतं तर अकबर आणि बिरबल असे बोलत बसलेले असतात आणि अकबर बादशाह अचानकपणानं बिरबलाला सांगतो की आपण दोघंही आज एकाच पानामध्ये जेवायचं. आता हे अनवधानानं बिरबलांनी त्यांना होकार दिला. होकार दिल्यानंतर आता दोघेही 2 धर्माचे असतात. आता नाही तरी कसं म्हणायचं, कारण तो राजा असतो. आणि मग ठरल्याप्रमाणे ते दोघेही एका पानामध्ये जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर आता काय करायचा मोठा प्रश्न पडलेला असतो. पण बिरबल चतुर असतो, त्यांनी काय केलं तर जेवणासाठी ताट न वाढून घेता केळीचं पान अंतरलं आणि केळीच्या पानावरती पलीकडच्या साईडला अकबर बादशाह अलीकडे हा बिरबल बसलेला असतो. आणि मग दोघांच्याही पानामध्ये एकच पान असतं
पण जी मध्ये जी नळी असते त्या नळीच्या पलीकडे ते असतात आणि नळीच्या अलीकडचं जेवण ह्यांना वाढलेलं असतं. दोघांच्याही पात्रामध्ये जेवण वाढलं गेलं आणि ह्यांनी प्रक्षेपण करण्याच्या माध्यमातून काय केलं तर त्या नळीमध्ये पाणी सोडलं आणि हे नैवेद्य वगैरे दाखवून नमस्कार करून जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर जो अकबर बादशाह असतो तो अकबर बादशाह बिरबलाला सांगतो की तू आणि मी दोघंजणं एकाच पात्रामध्ये जेवायला बसलो. त्यावेळेला हा बिरबल जो असतो तो अतिशय हुशार असतो. तो म्हणतो छे 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 म्हणले, तुम्ही आणि मी एकाच पानात कसं जेवायला बसलो? नदीच्या अलीकडे मी होतो आणि नदीच्या पलीकडे तुम्ही होता. म्हणजेच आपणाला हे चातुर्य जे आहे हे चातुर्य लोकमाध्यमाच्या लोकसंग्रहासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी लोकसंग्रह करणारा जो साक्षात्कारी संत असतो त्याच्या अंगी कोणते गुण असावेत हे त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हे जे चातुर्य आहे, चातुर्य म्हणजे चॅप्टरपणा नव्हे की जो आपल्याला खड्ड्यात घालून टाकेल, जो आपल्याला वाममार्गाकडे घेऊन जाईल, ज्याच्यामुळे कुसंगत वाढेल, ज्याच्यामुळे वाईट विचार आपल्या मनामध्ये येतील, असला चातुर्यपणा समर्थ रामदास स्वामींना अपेक्षित नाही आहे. तर रामदास स्वामी म्हणतात की मी चतुर त्याच माणसाला समजतो की त्याने अनमोल या देहाचं कल्याण केलं आहे, की हा अनमोल देह आहे आणि तो असा नाही मिळाला, त्याच्यासाठी अनेक प्रकारचं पुण्य गाठीला घेऊन यावं लागलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हे ज्यानं लक्षात ठेवलेलं आहे. आणि हे लक्षात ठेवून त्याचं स्मरण ठेवून ज्यानं आपल्या जन्माचं सोयीत केलेलं आहे त्याला मी चतुर असं समजतो, असं समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सांगायचं आहे. तेव्हा आपण सर्वांनी आनंदी होण्याची गरज नाही आहे की आम्हाला चतुरपणा सांगितला स्वामींनी करायला म्हणून. चतुरपणा म्हणजे चॅप्टरपणा नव्हे, चतुरपणा म्हणजे हुशार. हुशार त्यालाच म्हटलं जातं की तो संधीचं सोनं करतो. काही जणांकडे घोडा असतो पण घोड्यावर बसताच येत नाही. किती लाख रुपयाचा घोडा? 10 लाख रुपयाचा घोडा. अरे 10 लाख रुपयाचा घोडा असून तर तुला तो दामटवता येत नाही, तर उपयोग काय? तसा देह किती रुपयाचा आहे? मागे एकदा सोमदेव म्हणून आमचे प्रबोधनकार आहेत, त्यांनी शरीराची किंमत सांगितली होती किती आहे ती. हाताची किंमत, डोळ्याची किंमत, पायाची किंमत. संत संघात आपण येतो विसरायचं नसतं, लक्षात घ्या. भरपूर दिवस झाले त्या प्रवचनाला. त्या शरीराची किंमत सांगितली होती, एका देहाची किंमत सांगितली होती, अवयवाची. देहाची म्हणण्यापेक्षा अवयवाची. तर हा लाखो करोडो किमतीचा देह मिळाला आणि तो आपल्याला समजलाच नाही, तर त्या चतुरपणाची किंमत शून्य आहे. म्हणून मी म्हटलं हसू नका. कारण हा हात जर तुम्ही तयार करायचं ठरवलं तर तो आपल्याला आता शक्य नाही. चला बॉ, या हाताचा आपण परत कलम करूया आणि त्याला आणखीन एक नवीन हात आणूया. ही 5 बोटं त्याला 6वं बोट आणखीन जोडूया, शक्य नाही आहे. त्यानं दिले तेवढीच, समजा 5 दिले, 6 दिली असती तर ते कापून टाकलं तरी परत येणार. 4 दिली तर 5वं आणू शकत नाहीत. तेव्हा हुशारपणा काय साधायचा? तो हात साधायचा की हा अनमोल देह आहे, हा ईश्वरी कृपेने मिळाला आहे, वाडवडिलांनी पुण्य केलेलं आहे, म्हणून मी मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे, म्हणून मला हा संसार प्रपंच मिळाला आहे. करायचा, त्याचा काही त्याग करण्याची गरज नाही. संसार प्रपंच त्यागायचंच नाही, संसार प्रपंच नीटनेटका करायचा, अडकून नाही पडायचं त्याच्यात. लक्षात ठेवायचं की या देहाची जोपर्यंत ही पत्नी आहे तोपर्यंतची पत्नी आहे. या देहाचा आणि तिचा ज्यावेळी ऋणानं बंध संपणार त्यावेळी तिला काहीतरी आजार होणार, ॲक्सिडेंट होईल, काहीतरी प्रसंग येईल आणि ती आपल्या जीवनातून निघून जाईल. ही मुलं ज्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आपण, हीच मुलं उद्या कदाचित आपल्याला बाहेर फेकून पण देतील. या जगात कोणी कुणाचं नाही. हे शरीरसुद्धा आपलं नाही. म्हातारपणामध्ये ज्यावेळेस प्रसंग पडतो आणि आपण विकलांग होतो, म्हातारपणामध्ये आपल्याला सगळं कळून चुकतं की अरे तरुणपणात काय काय करायचं ठेवलं, मी सगळंच केलं आहे, काय करायचं नाही ठेवलं ते विचारा. एवढं सगळं केलं, आता बाद झालं, चुकलं आहे आपलं, नाही आता सुधारलं पाहिजे. त्यामुळे आपण रामराम म्हणायला जातो, हे शरीर पण साथ देत नाही. तोंडात दात नसतं, ते रामराम म्हणायला गेलं की बघा काय होतं, ते लांब 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 लांब. ही ढोपरं बसून देत नाहीत. त्या निकम काकीना बघा कधी पण ढोपरं दुखतात की नाही त्यांचे. म्हणजे काय, तर शरीरसुद्धा आपलं नाही आहे, ते साथ देत नाही आपल्याला ज्यावेळी वाटतं त्यावेळी. म्हणून
जोपर्यंत हे सगळे अवयव शाबूत आहेत, आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, तोपर्यंत आपण आपल्या जन्माचं स्वहित केलं पाहिजे की मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, मी वरून आलेला येते खाली, त्याचा शोध घेतला पाहिजे. मग त्याच्यासाठी सांगण्यासाठी, समजून देण्यासाठी, त्याचा यथार्थ दर्शन घडवून देण्यासाठी चालता बोलता जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आपल्याला सद्गुरू दिला आहे, तो पण फुकट. अनुग्रहाचे पैसे भरलेत का कधी? नाही ना. म्हणून म्हटलं फुकट मिळाला आहे, त्याचा उपयोग करायचा. ती शिडी आहे, त्या शिडीचा उपयोग करून आपण उंच उंच चढायचं की जिथून आपल्याला ध्रुव बाळासारखं कोणीही खेचू शकणार नाही. असं अढळपद या सोपानाचा उपयोग करूनच मिळणार आहे. कारण आता कोणी राम बनून येणार नाही. कभी राम बनके कभी श्याम बनके येणार नाही कोणी. आता आला एकदा राम, एकदा श्याम, तो आलेला आहे सद्गुरू रूपामध्ये, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज म्हणून. आणि त्याची गळ्यामध्ये आपण माळ घातलेली आहे. फुकटचे गुरु मिळालेले आहेत, त्याचा उपयोग करायचा आणि पुढे 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 जात राहायचं. त्याला समर्थ रामदास स्वामी चतुर म्हणतात. मग अशा चतुर माणसानं काय केलं पाहिजे की स्वतः उद्धारायचं आणि अनेकांचा उद्धार करायचा. त्याला लोकसंग्रह असं समर्थ रामदास स्वामींनी या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, संग्रह करायचा आहे. आपल्याला जे मिळालं, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. हा वारसा पुढे गुरूंचा आपण चालवला पाहिजे. कारण आपण त्यांचे मुलगा आहोत का, आपण त्यांची मुलगी आहोत. आपल्याला तो घटनादत्त अधिकार आहे की जे आम्हाला कळलं ते बाकीच्यांना सांगणं. याच्यासाठी संग्रह करायचा. या संग्रहातूनच हा संसार निर्माण झाला आहे आणि त्याचं नाव झालं आहे संप्रदाय. तुम्ही कुठले आहात? जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाचे. मी जसा संग्रह केला माझ्या गुरु आज्ञेनं, तसं तुम्हीसुद्धा हा संग्रह वाढवायचा. संत संघामध्ये नवीन लोकांना बोलवून आणायला पाहिजे. ही गुरु आज्ञा आहे. दर आठवड्याला तुम्ही एकटे जाता, परंतु एक आणखीन माणूस माझ्या गुरूंच्या विचारांना प्रभावित होईल याचा आपण कधी विचार केला का? हे सांगण्याची गरज नाही ना. जर तुम्ही आपली माऊली मानता मला, जर मी तुमचा सद्गुरू आहे, तर तुमची नैतिक जबाबदारी आहे दररोज दर संत संघाला मी एक तरी गुरुदक्षिणा म्हणून स्वामींना एक नवीन माणूस आणून देणार. कारण स्वामी तुम्ही संपूर्ण जगभर फिरत राहा आणि कुठे असाल तिथून आम्हाला दर आठवड्याला संत संघाच्या माध्यमातून भेटत राहा. आमच्या चुका काय असतील ते आम्हाला समजून सांगत राहा. आम्ही काय काय केलं पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे हे संत संघाच्या माध्यमातून सांगत राहा. ही तुमची जी शिदोरी आहे ती आम्ही खाणारच, भक्षण करणारच, पण आणखीन एकाला त्या शिदोरीचा वारस बनवणार, त्या शिदोरीचे आणखीन एक भोक्ता बनवणार. ही आमची जबाबदारी नाही तर आम्हाला लेकरं म्हणून घेण्यास काय अर्थ आहे? आम्ही अर्चन भक्ती करतो. अर्चन भक्तीचं कामच आहे गुरूंचं वैभव वाढवा. गुरूंचं वैभव काय तर लोकसंग्रह. गुरूंचं वैभव काय तर लोकसंग्रह करणे. मग हा संप्रदाय जगाच्या पाठीवर कानाकोपऱ्यामध्ये खेडोपाडी गल्लोन गल्ली घरोघर पोचवणं हे आपलं काम आहे. त्याला चतुर म्हटलं आहे समर्थ रामदास स्वामींनी. तुम्ही स्वामींसारखे होऊ शकत नाहीत. कठीण नाही आहे, पण इच्छा नाही आहे तुमची, म्हणून जरी होऊ शकत नाही तर हे तर नक्की काम करू शकतो आपण. दर आठवड्याला संत सांगायला मी येतो. माझ्या शेजारी जो माणूस राहतो त्याला काहीही करून मी कुठल्याही परिस्थिती इकडे घेऊन येणार म्हणजे येणार. हे काम करा. हे समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सांगायचं आहे की लोकसंग्रह वाढवा, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार. कारण तो माणूस ज्यावेळी मार्गस्थ होतो, चांगला होतो, तुम्ही जसे बिघडले तसा तो ज्यावेळी बिघडतो अध्यात्मात, तर त्याच्या जन्माचं सोनं होतं. आणि ते सोनं करायला प्रवृत्त कोण झालं तर गुरुसारखं तुम्ही काम केलं. हे तुमचं पुण्य कोणीही काढून घेऊ शकत नाही. या भक्तीच्या बँकेमध्ये, आध्यात्मिक भक्तीच्या बँकेमध्ये तुमचं डिपॉझिट जेवढं जमा होणार तेवढं तुमचं क्रेडिट वाढणार. इथे इन्कम टॅक्सची भीती नाही आहे. इथे चोरांची भीती नाही आहे की आपण ठेवलं आहे तर कोणतरी चोरून नेईल. अजिबात नाही. कुणालाही ते काढता येत नाही, कोणी चोरून नेऊ शकणार नाही. इतकं ते एकदम सुरक्षित आहे.
म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्यामध्ये सुद्धा हे चातुर्य असलं पाहिजे की आपण तुम्ही जर मला माऊली मानता तर हे घर तुमचं आहे, मी आई आहे आणि तुम्ही सगळी माझी लेकरं आहात. त्यामुळे आपला ह्या घराचा वास सगळीकडे दरवळला पाहिजे. मन हा मोगरा जसा दरवळतो तशा प्रकारे आपल्या मनात सुद्धा वाटलं पाहिजे की मी माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला दर रविवारी घेऊन जाणार म्हणजे जाणार. ह्या रविवारी ह्याला नेलेलं आहे, पुढच्या रविवारी दुसऱ्या व्यक्तीला मी घेऊन जाणार. आपल्याला जर एखादी व्यक्तीला पटवून देता येत नसेल तर माणूस म्हणण्यात आपल्याला काय अर्थ आहे. जर एक माणूस तुम्हाला पटवू शकत नाही, एका माणसाला तुम्ही पटवून देऊ शकत नाही, मग उपयोग काय गुरूंचा चेला म्हणून. तेव्हा हे चातुर्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे, रामदास स्वामींना सांगायचं आहे. आणि या चातुर्याचा उपयोग करा आणि आपलं पुण्य वाढवा. तुम्ही हा राम आठवा, तुम्ही राम आठवा, थोडा पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा तुम्ही खुशाला वटवा. हा सद्गुरू हा राम आहे, त्या रामाला आठवा आणि जा लोकांमध्ये आणि सांगा तुम्ही गुरुपुत्र आहात ना, तर आपल्या गुरूंची महती सांगा. जर तुम्ही खरे गुरुपुत्र असाल तर तुमच्या वाणीमध्ये नक्की सामर्थ्य येईल. कारण ज्यावेळेला ते लेकरू बोलत असतं त्या आईला काळजी असते. गुरु मागे राहतील, त्याची प्रचिती घ्या ना, अनुभव घ्या ना. गुरु जर संपूर्ण चराचरात आहे तर त्याची अनुभूती घ्या. तुम्ही वेडेवाकडे बोलायला चाललेत, त्या वेड्यावाकड्या बोलांमध्ये किती सामर्थ्य येतं आणि तुमच्या त्या वेड्यावाकड्या बोलांमध्ये विलक्षण सामर्थ्य काय आहे याची अनुभूती घेऊन बघा. कारण त्याच्या पाठीमागे गुरु असतात. आणि अशा प्रकारे आपल्या चातुर्याचा उपयोग करून अध्यात्म वाढवा, पुण्य वाढवा, की जेणेकरून जितकं पुण्य वाढेल तेवढं आपल्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत तिकडे दुर्लक्ष होईल, तिकडे माफी मिळेल आणि आपोआपच आपण मोक्षाची वाटेकरी होऊ. ही सगळी चर्चा कशासाठी चाललेली आहे. नवरा बायको एकत्र येतात, त्या चर्चा कसली चालते, संसाराची. इथे आपण कोण आलो आहे, गुरु शिष्य आलो आहे, चर्चा कसली होणार, परमार्थाची. परमार्थ म्हणजे काय, स्वतःचा मोठा अर्थ. ज्याला स्वतःचा मोठा अर्थ समजला त्यालाच साक्षात्कार म्हणतात, त्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. हे आत्मज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे, त्यावेळी जन्म मरणाचं येऱ्याधारा चुकणार आहेत. त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच चाललेला आहे. त्या प्रपंचात सहभागी व्हा, या प्रपंचाचे अधिकृत सदस्य व्हा आणि जन्माचं कल्याण करून घ्या. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.